जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांचा प्रचार, नारळ शुभारंभ व जाहीर सभा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे खांडेश्वर मंदिराच्या प्रांगणात संपन्न झाली। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले। यावेळी व्यासपीठावर उमेदवार भाऊसाहेब वागचौरे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, बीडचे दादासाहेब मुंडे, नांदेडचे प्राध्यापक यशपाल भिंगे, लहानुभाऊ गुंजाळ, दुर्गाताई तांबे, इंद्रजित भाऊ थोरात, डॉक्टर जयश्रीताई थोरात, रणजितसिंह देशमुख, मिलिंद कानवडे, बाबासाहेब ओहोळ, अमर कतारी आदींसह महाविकास आघाडीतील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल, संगमनेर। एक खूप सुंदर वाक्य आहे ते जे मी या ठिकाणी सांगा। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, संगमनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा आपल्या सर्वांच्या भगिनी आदरणीय सौभाग्यवती दुर्गाताई तांबे, त्याचप्रमाणे संगमनेर तालुका युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक। खरं 13 तारखेची जी निवडणूक आहे ही आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे, ही आपल्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे, ही लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे, हे आपण डोक्यात घेतलं पाहिजे। 10 वर्ष ज्यांच्या हातामध्ये आपण सत्ता दिली, 10 वर्ष त्यांनी काय केलं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। त्यांनी 10 वर्ष विश्वास ठेवून आम्ही तुमच्यावरती सर्व सत्ता जी आहे ती तुमच्या हातात दिली, काय केलं तुम्ही? आपण सर्वजण इथे समोर बसलेले जे आहोत हे आपले शेतकरी बांधव आहेत। 40 डिग्री मध्ये कांदे काढायचं काम सध्यांचं चाललंय, बरोबर आहे ना? किती जणांच्या शेतात कांदे? सगळ्यांच्या शेतात, स्टेजवरून खालपर्यंत सगळ्यांच्या शेतामध्ये कांदे आहे। आणि कांद्याला भाव आहे का रे? टोमॅटोला भाव आहे का रे? अरे आपल्या दुधाला भाव आहे। पक्ष जर आला परत तर तुमचं मंगळसूत्र तुम्हाला विकावं लागेल असं ते बोलतात। आता तुम्ही जी हालत करून ठेवली आहे ना, आम्हाला आमचं मंगळसूत्र गहाण ठेवायला लागतं की काय, अशी परिस्थिती तुम्ही आमच्यावरती आणलेली आहे। काय काँग्रेस पक्षाला बोलताय? काँग्रेस पक्ष म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या परिवाराने त्यांचं सर्वस्व देशासाठी कुर्बान केलेलं आहे, सर्वस्व। सोनिया गांधींनी आपलं मंगळसूत्र कुर्बान केलेलं आहे। तुम्ही सर्वांनी प्रियंका गांधींचं ते भाषण ऐकलंच असेल, तर तुम्ही लक्षात घ्या, असा आहे गांधी परिवार आणि असा आहे काँग्रेस पक्ष। त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा कोणावरती बोट दाखवतात, 4 बोट जी आहे ती तुमच्याकडे असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि पंतप्रधानांना शोभणारी भाषा जी आहे ती तुम्ही वापरली पाहिजे। आणि तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, तुम्ही एका कोणत्या व्यक्तीचे किंवा एका जातीचे किंवा एका धर्माचे किंवा एका राज्याचे पंतप्रधान नाही आहेत, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। आणि तसं बोललं पाहिजे, विकासावरती बोललं पाहिजे, 10 वर्ष केलेल्या कामावरती बोललं पाहिजे। पण ते काहीही मुद्दे जे आहे ते त्यांच्याकडे नाहीये, म्हणून धर्माधर्मामध्ये कसं वाद लावता येईल आणि आपल्याला जे आहे ते मतं कशी मिळवता येतील, एवढंच काम जे आहे ते सध्या चालू आहे। हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे, एवढंच मला तुमच्या सर्वांना सांगायचं आहे। अरे आपले युवक जे आहे, म्हणजे मी इतका मोठा म्हणजे युवा शक्ती जी आहे ना, ती भारताची सर्वात मोठी शक्ती, म्हणजे जगामध्ये कुठेही एवढे युवक नाहीये जेवढे भारतामध्ये आहे। काय हालत करून ठेवली आमच्या युवकांची? रोजगार नाहीये। तुम्ही सांगितलं सोशल मीडिया 10 वर्षापूर्वी एवढं चालवलं, एवढं गाजवलं, आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, आम्हाला मत द्या, तुमच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये टाकू, आम्हाला मत द्या, मतदान करा, भ्रष्ट फ्री भारत आम्ही करू। अरे तुमचं बीजेपी सध्या काय आहे? भ्रष्ट जनता पार्टी आहे, अशी हालत आहे।
वॉशिंग मशीन चालवलेलं आहे तुम्ही, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, हे आपल्या सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. सर्वसामान्य माणूस इथे किती हालाकीची परिस्थिती आहे हे आपल्या लोकांना समजलं पाहिजे. मला अंधभक्त जे आहेत ना, अंधभक्त ज्यांनी डोळ्यावर आणि कानावर पट्टी घालून ठेवलेली आहे, त्यांना सांगायचंय की पट्टी काढा, नाहीतर पुढची पिढी जी आहे ना ती तुम्हाला विचारणार आहे. जेव्हा निर्णय घ्यायचा वेळ होता ना, तेव्हा तुम्ही काय करत होते, विचारणार आहे तुम्हाला पुढची पिढी. अरे आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला भारत जर जो संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिला तो टिकवायचा असेल तर ही लढाई जी आहे ही सर्वात मोठी लढाई आपण या वर्षी लढत आहोत, हे आपल्या सर्वांना लक्षात घेतलं पाहिजे. माननीय भाऊसाहेब दादा वागचौरेंविषयी मी खरं जेव्हा तालुक्यामध्ये फिरते ना दादा, तेव्हा मी साकूर भागातल्या एका छोट्याशा वाडीवरती गेले होते. बिरेवाडी आहे आमची साकूर भागामध्ये. तिथे गेले, तिथले लोक मला म्हणाले, ताई हा सभा मंडप जो आहे ना हा आम्हाला भाऊसाहेब वागचौरे दादांनी दिलेला आहे. म्हणजे त्यांचा प्रचार करण्याची खरं खोटं बोलण्याची गरज नाहीये, कारण माणूस जो आहे तो कर्तृत्वाने घडतो आणि भाऊसाहेब दादा जे आहेत ना ते कर्तृत्वाने घडलेले आहेत आणि सर्व माणसाच्या मनामध्ये ते रुजलेले आहेत. नाही तर आत्ताचे खासदार जे आहे ना ते म्हणतात, अरे बाबा तू मला नको बघू, तू मोदींना मतदान कर, मोदींचा चेहरा बघून मतदान कर, माझा चेहरा बघून मतदान नको करू. 10 वर्षामध्ये आले कधी मोदी आपल्याला वाचवायला? आले कधी दुष्काळात आपल्याला काही मदत करायला? आले का? मग आता कुठे येणार आहेत? मग कशाला त्यांचं तोंड बघून आपण मतदान करायचं? आपल्याकडे जेव्हा एवढा चांगला उमेदवार असेल तर आपल्याला कुठेही जाण्याची गरज आहे का? आणि जर कुणी असे पण म्हणत असतील की आम्हाला मतदान करा, थोरात साहेब किंवा डॉक्टर साहेब किंवा जयश्रीताई, सत्यजित दादा हे सगळे आमच्या पाठीशी आहेत, तर ते 100% खोटं बोलतायत. ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आणि आपल्याला थोरात साहेबांनी जे सांगितलं आहे आणि जे अधिकृत आपले उमेदवार आहेत त्यांनाच आपल्याला मतदान करायचं आहे. भलतीकडे जायचं नाही, भावनिक व्हायचं नाही. आपण आता समजदार व्हायची गरज आहे, बरोबर आहे की नाही? शेतकरी माणूस आहे आपण, समजदारीनेच आपण काम केलं पाहिजे. तुम्ही सर्वजण आज इथे आला आहात, मोठ्या संख्येने आला आहात. तुम्हाला मी एवढंच सांगेल की 13 तारखेला समजदारीने आपल्याला मतदान करायचं आहे आणि मशाल जी आहे, धगधगती जळती मशाल जी आहे ती अशीच पेटवून ठेवायची आहे. आपल्याकडे 13 दिवस राहिलेली आहेत. 13 दिवस आपल्याला चांगलं काम करायचं आहे आणि प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक जणापर्यंत, प्रत्येक महिलेपर्यंत, युवतीपर्यंत, युवकांपर्यंत ही धगधगती मशाल जी आहे ती आपल्याला घेऊन जायची आहे. तुमच्या सर्वांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि या तालुक्याचे भाग्य विधाते, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय सुधीरजी तांबे, खरं म्हणजे मला कौतुक यासाठी करावं असं वाटतं की आदरणीय बाळासाहेबांच्या हाकेला हो देणारे तुम्ही सर्व सैनिक नुसता फोड केला आणि तुम्ही माणसं, धो माणसं इथे जमलेली आहेत. खऱ्या अर्थानं हा चमत्कार पाहायला कुणीच नाही, तुम्ही आम्हीच आहोत. पण तुम्ही नांदेडची मंडळी आली, सांगा या देशाला आणि महाराष्ट्राला. हा किमयाचा जादूगार म्हणजे बाळासाहेब थोरात आहेत मित्रांनो. सांगतो मी थकलो नाही, मी थकवतो. सकाळच्या 7 वाजल्यापासून आजपर्यंत, आत्तापर्यंत रात्रीला 3ला झोपलो, 4:30ला उठलो, सकाळी 7ला आम्ही इंद्रवांजी थोरात आम्ही सारी मंडळी पठार भागात गेलो आणि आज तागायत तसाच आहे. त्यामुळे तुम्ही बोलत होता, मी ऐकत होतो, त्यावर विचार मंथन करत होतो. तुम्ही कुठे आम्हाला घेऊन गेलात त्याचा मी विचार करत होतो. या मतदारसंघाचं रणशिंग आज फुंकलेलं आहे, आपण नारळ वाढवलेला आहे. आजपासून 14 दिवसावर ही निवडणूक आहे. देश, महाराष्ट्र, देशाचं राजकारण, राज्याचं राजकारण, या सर्व गोष्टींचं मिश्रण, मंथन आपण सर्व अनेक वक्त्यांच्या भाषणातून ऐकत आलेलो आहोत.
मी पण आज दिवसभर फिरतो आहे, आम्ही फिरतो आहे, प्रत्येक जण संताप व्यक्त करतो आहे, प्रत्येक जण चीड व्यक्त करतो आहे, ती यासाठी येऊ घातलेली ही जी लोकसभेची निवडणूक आहे, या लोकसभेमध्ये ही चीड, ही संताप केवळ आपल्या मतानं ती व्यक्त करून दाखवली तर ते सारं योग्य ठरेल असं मला या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणून मी तुम्हाला या वळणावर आणून ठेवतो की आपल्या मताचा आता विचार करा मित्रांनो. ज्या मतानं हा देश बदलतो, देशाचं राजकारण बदलतं, पंतप्रधान बदलतो, मंत्री बदलतो, आमदार बनतो, खासदार बनतो, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेनं जर निवडणूक हातात घेतली तर काहीतरी घडतं. आणि आपण सर्वांनी हातात निवडणूक घेतलेले सर्व शिलेदार आहात आणि त्यामुळे या मतदारसंघात आणि महाराष्ट्रात निश्चितपणाने काहीतरी बदल होणार आहे, दाखवणार आहे, तितकंच निश्चित आहे. खरं म्हणजे या ठिकाणी सांगितलं पाहिजे, 2 गोष्टींचा मी फक्त उच्चार करणार आहे की गेली 10 वर्ष हा मतदारसंघ आणि हा देश ज्यांच्या ताब्यात दिला त्यांनी फक्त आपल्याला काय दिलं तर फक्त आपल्याला संताप दिला, चीड दिली, या पलीकडे काही दिलेलं नाही. हे तुम्हीच बोलतायत, तुम्हीच ऐकतायत आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये तुम्हालाच हे पाहायला मिळालेलं आहे. आणि म्हणून या मतदारसंघाचा जर 10 वर्ष, आज आम्ही 20 गावामध्ये फिरलो, आम्ही विचारत होतो, लोकही स्वतःहून सांगत होते की या मतदारसंघामध्ये खासदार आलेच नाही, खासदार भेटलेच नाही. अनेक लोक सांगत होते खासदार पाहिलेच नाही. काय मला तर इतकं आश्चर्य वाटलं. 10 वर्ष या मतदारसंघामध्ये हे सदग्रस्त ज्यांना या मतदारसंघाचा खासदार केला, देशाचं प्रतिनिधित्व दिलं, तो माणूस या मतदारसंघातल्या 10 वर्ष ज्या गावात जाऊ शकत नाही, की तो मोठं आश्चर्य म्हणायचं. या आश्चर्याची गणना कशात, घडी लोकात कशात तुम्ही थांबणार प्राध्यापक साहेब? हे मोठं आश्चर्य आहे. आणि मी म्हणतो म्हणून नाही, टीका म्हणून नाही, की रियालिटी आपल्या समोर मांडतोय. आणि कामाचं खोटं बोल मीच केलं, सारं मीच केलं, काय चाललेलं आहे? हा तमाशा जर थांबवायचा असेल तर येत्या 16 तारखेला आपण 13 तारखेला या माणसाला आल्या तसंच मुंबईला पाठवा, हे मी या ठिकाणी सांगणार आहे. ज्यांनी डान्स बार चालवले, ज्यांनी खरं म्हणजे या ठिकाणी सांगायला नको, देवाच्या स्थानामध्ये ज्यांनी दारू विकली आणि अजूनही दारू विकायचे परवाने जे काढले जात आहेत, 3चे 9 केले जात आहेत, त्या माणसाकडनं आपल्या विकासाची अपेक्षा काय? म्हणून मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करीन, येत्या 13 तारखेला, दिवस फार थोडे राहिलेले आहेत, या थोड्या दिवसामध्ये जसं आपण आज हाकेला व देऊन आलात, मी साहेबांच्या वतीनं सांगतो आपल्याला, या 13 दिवसामध्ये फक्त तुम्ही या निवडणुकीमधलं माझं जे चिन्ह आहे मशाल, हे मशाल चिन्ह घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम करा. आमच्या ज्या आदिवासी मागासवर्गीय ज्या महिला भगिनी आहेत, अडाणी माणसं आहेत, त्यांना सांगायचं काम करा. कारण त्याचं असे की सेना म्हटलं की धनुष्यबाणावर दरोडा टाकलेला आहे, हे तुम्हाला सर्वश्रुत आहे. त्या दरोड्याची मी आता चर्चा करणार नाही. परंतु आता ही पेट, ती मशाल जर घराघरामध्ये सांगायची असेल, न्यायची असेल, तर आपल्याला या सर्वांना, इथे बसलेल्यांना मला हात जोडून विनंती करून सांगायचं आहे की पहिलं एवढं काम करा. तुम्ही फक्त एवढे 13 दिवस, 13 तारखेपर्यंत फक्त एवढी झुंज द्या. पुढच्या आयुष्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आम्ही तुमच्यासाठी झुंज देऊ, हा शब्द तुम्हाला देतो. लागले की आता लोखंडेकडे पाहू नका, मोदींकडे पहा. पण मोदींकडे पाहायची तर अजिबातच सोय राहिलेली नाही मित्रांनो. अतिशय वाईट अवस्था मोदींची होत चाललेली. दररोज त्यांच्या लोकप्रियता म्हणजे त्यांच्या अप्रियतेचा कळस त्या ठिकाणी होत चाललेला आहे. आणि मी पाहिलं उत्तर महाराष्ट्राशी माझा संबंध, मी प्रत्येक मतदारसंघामधून आढावा घेतोय.
उत्तर महाराष्ट्रामध्ये मला असा एकही मतदारसंघ दिसत नाही की तिथे भाजप किंवा त्यांची जी काय महायुती आघाडी आहे तिचा एखादा उमेदवार सुद्धा निवडून येईल असं चित्र त्या ठिकाणी राहिलेलं नाही. मी ते नाशिकमध्ये पाहिलं, दिंडोरीत पाहिलं, नगर दक्षिणमध्ये सुद्धा काही वेगळं चित्र नाही आहे मित्रांनो. श्रीलंकेची अत्यंत मोठी लाट आहे, लोकांनीच त्या ठिकाणी मतदार संपूर्णपणे निवडणुकीमध्ये हातामध्ये घेतलेले. तीच मी पाहिलं, दिंडोरीला तीच परिस्थिती आहे, धुळ्याला, नंदुरबारला आणि इव्हन जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून मित्रांनो, आता या गेल्या 10 वर्षापूर्वी मोदींना आणि भारतीय जनता पार्टीने खूप खोट्या गोष्टी सांगितल्या आणि आपली जनता थोडी भोळी असते. लोकांनी वाटलं चला आता काँग्रेस आहे तर यांना संधी देऊ, आपल्याकडे एक पॅटर्न असतो, आता यांना एकदा संधी देऊ. आणि म्हणून लोकांनी त्यांना संधी दिली, परंतु त्या संधीचा इतकं हानी प्रचंड या देशाची झालेली आहे, प्रचंड हानी या देशाची झालेली आहे मित्रांनो. खरं तर त्यांना चांगलं बहुमत मिळालं होतं, त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे, युवकांचे प्रश्न सोडवायचे, बेरोजगारांचे प्रश्न, हे काही त्यांनी केलं नाही. फक्त धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं, त्यांना एकमेव गोष्ट तेवढी जमते आणि खोटं बोलण्याचं फार चांगलं शास्त्र त्यांच्याकडे आहे. त्यामुळे यापासून आपण सावध राहणे खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि म्हणून आपण आता काही थोडे दिवस राहिलेले आहेत, या दिवसामध्ये कुठल्याही भूलथापांना आपण बळी पडता कामा नये. श्रीयुत मोदी या देशाचे पंतप्रधान सर्व क्षेत्रामध्ये फेल झालेले आहेत. त्यांना जर त्यांचं गुणपत्रिका पाहिलं तर त्यांना 0 मार्क त्या ठिकाणी मिळते प्रत्येक क्षेत्रामध्ये. उद्योगाच्या क्षेत्रामध्ये पहा, त्यांनी त्या ठिकाणी नोटाबंदी केली, आपण विसरून चाललो. त्या नोटाबंदीमुळे प्रचंड नुकसान या देशाचं झालं. त्यांनी जीएसटी आणला, खरं एवढा मोठा टॅक्स आणला त्यांनी, व्यापारी त्या ठिकाणी परेशान झाले. शेतकऱ्यांना तर बेहाल करून टाकलेला आहे. शेतकऱ्यांची आज अत्यंत वाईट अवस्था झाली. त्यांनी तो निर्णय घेतला पण तो अत्यंत चुकीचा आहे. त्यांना कुणीही मतं देणं म्हणजे खऱ्या अर्थाने अप्रत्यक्षरित्या आपण भाजपला मदत करण्यासारखं आहे, हे सुद्धा आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. हीच या निमित्ताने मी आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतो आणि आपल्या सर्वांना आता उरलेल्या 13 दिवसामध्ये कार्यकर्त्या नात्याने आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका असते. प्रत्येक घरामध्ये गेलं पाहिजे. कुणी आपल्याला सांगेल, कुणी आपल्याला निरोप देईल, या कशाची वाट न पाहता आपण सर्वांनी भाऊसाहेब वागचौरे आणि मशाल चिन्ह यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं असं नम्र आवाहन मी आपल्याला करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, इथे नांदेडहून आलेले पाहुणे प्राध्यापक यशपालजी भिंगे आणि त्याचप्रमाणे बीडहून आलेले पाहुणे दादासाहेब मुंडे, आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा शुभारंभाचा कार्यक्रम आपण इथे करतो आहोत. आणि या शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये अनेक संघटना ह्या पाठिंबा देण्याकरता आलेल्या आहेत. सैनिक संघटना आपली आहे अहमदनगर जिल्ह्याची, तिने पाठिंबा वागचौरेंना आणि आपल्या महाविकास आघाडीला दिला आहे. पॅन्थर रिपब्लिक पार्टीने आपल्याला पाठिंबा दिला आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ आहे मार्क्सवादी निळवंडे पाठकृती समिती तिनं पाठिंबा पूर्वीच दिलेला आहे. अपक्ष उमेदवार संजय खामकर त्यांनी आपल्याला पाठिंबा आता विड्रॉल करून पाठिंबा दिला आहे. अनिलजी जाधव, मनीषजी कावडे, गाडेकरजी, रामदासजी सोनवणे सर, भीमशक्तीची संघटना ती हंडोरे खासदार हंडोरेंची आहे, तिचा पाठिंबा आपला आहे. सकाळी सुद्धा 2-3 संघटना आल्या, तर भिल्ल समाजाची तरुण मुलं आली होती, त्यांचा पाठिंबा आहे. आपल्या ख्रिस्ती समाजाची मुलं आली होती, त्यांचा पाठिंबा आहे. सकाळपासून बरेच जण भेटतात आणि पाठिंबा देऊन जात असतात. या सगळ्यांचं स्वागत आहे, आभार सुद्धा या निमित्तानं मी मानतोय. कारण भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ, महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ आपण करतो आहोत. एक उत्साहाचं वातावरण तुम्हाला आज आम्ही नाशिकचे 2 नॉमिनेशन आम्ही भरले, एक दिंडोरी मतदारसंघाचं आणि नाशिक मतदारसंघाचे नॉमिनेशन आम्ही उमेदवारी अर्ज भरले. नाशिक मतदारसंघाच्या उमेदवारी अर्जाची गर्दी किती होती माझ्या मते, आम्ही मागं आणि पुढं पाहिल्यानंतर त्या रोडवर सरळ रोड असताना शेवटपर्यंत म्हणजे कदाचित हजारोच्या किती हजार अंदाज करता येणार नाही एवढी प्रचंड संख्या, 43 डिग्री टेम्परेचर होतं. त्याच पद्धतीनं दिंडोरी मतदारसंघाचे सुद्धा प्रचंड गर्दी आणि एक उत्साहाचं वातावरण. 43 डिग्री मध्ये 3 तास मिरवणूक चालली, लोक हलायला तयार नाही, इतकं स्पिरिट त्याच्यामध्ये दिसतंय. एवढंच नाही तर आपल्याला आतापर्यंत 13 मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या. पहिल्या फेजीमध्ये 5 मतदारसंघ नागपूरच्या भोवतीच्या पूर्व विदर्भाच्या आणि नंतर जे झालं त्यावेळी नांदेडसह हिंगोली नांदेडसह 8 मतदारसंघ असे 13 झाले.
काय अंदाजे इथं आता प्राध्यापक यशपाल भिंगेजींनी सांगितलं आपल्याला की नांदेडची काय अवस्था आहे. म्हणजे नांदेड असं वाटायचं की अशोकराव चव्हाण गेले म्हणजे आता काय आपलं काही राहिलंच नाही असं वाटत होतं. परंतु जनतेने एवढा उठाव केला की अशोकरावला फिरायला जागा नव्हती, कुठं जायचा प्रश्न. हे चित्र असं दिसतं की विदर्भामध्ये पूर्णपणे काँग्रेसचं वातावरण आहे, पूर्णपणे काँग्रेसचं वातावरण. गडकरींची जागा आहे विजय. त्यांची एक वेगळी प्रसिद्धी आहे, परंतु त्यांना सुद्धा टप गेलंय. काय होईल कोणाला सांगता येत नाही अशी अवस्था आहे. या सगळ्या मतदारसंघांमध्ये सुद्धा 13 मध्ये कोणती जागा भाजपला जाईल किंवा त्यांच्या मित्राला जाईल अशी अवस्था आज तरी दिसत नाही. इकडं जी सगळी लाट आहे. आणि तुला सांगतो की सोशल मीडियावर सुद्धा काही चर्चा चाललेल्या आहेत. चॅनल जे आहेत ना त्यातल्या त्यात आपले मराठी चॅनल कसं का सणात दाखवितात, मिरवणुका दाखवितात, भाषण दाखवितात. ते दिल्लीवाले तर काहीच पाहू नये. काय बिचारा त्यांचा दोष नाही, त्यांचे मालक सगळे बांधून टाकलेले पट्टे त्यांचे. परंतु हे एक दिसतंय की सगळे आता सांगायला लागले की काही नाही, वातावरण बदललेलं आहे. आणि येणारं सरकार जे आहे आता चर्चा सुरू झाली आहे की कोण पंतप्रधान होणार, इंडिया आघाडीचा कोण पंतप्रधान होणार ही चर्चा देशामध्ये सुरू झाली आहे, दिल्लीत सुरू झाली. आणि या सगळ्याला काही कारण आहे, असं काही बिगर कारणाचं नाहीये. तुम्ही फसवाल लोकांना, बनवाबनवी कराल, पण किती काळ बनवाबनवी करणार आहे, किती काळ बनवाबनवी करणार आहे. आपण पाहिलंय की महाराष्ट्राची काय स्थिती, महाराष्ट्रामध्ये कशी फोडतोड केली, कसे पक्ष फोडले, कशा पद्धतीने शिवसेना फोडली. शिवसेना फोडली आणि उद्धवजी हे असं ठरलं ती शिवसेना पार चिन्ह सहित त्यांना देऊन टाकली. म्हणजे तुमचे निवडणूक आयोग असतील, हे असतील, हे सुद्धा पूर्णपणे जसे सूचना येतील तसे वागणारे आहेत ही वस्तुस्थिती सिद्ध केली. पवार साहेबांचं स्वतः शरदचंद्र पवार साहेबांना म्हणजे ते उपरे ठरले त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये. त्यांची राष्ट्रवादी काढून घेतली, चिन्ह काढून घेतलं. दोघांना अशी स्थिती खरं म्हणजे की एखाद्या कर्तृत्वान बापाच्या घरात पोरग जन्माला यावं आणि पोरांना बापाला बाहेर काढून द्यावं. रोज लेझिम खेळणार असलं तर करतो तसा कार्यक्रम. तर जे बापाच्या अंतःकरणात वेदना होतील ना, लहानच्या मोठे केल्यानंतर त्यांना घराच्या बाहेर वय बापाला म्हणावा, ती वेदना होणारी स्थिती ही उद्धवजींची आणि पवार साहेबांची झाली असं वेगळं मानण्याचं काही कारण नाही. आणि त्यामुळं हा सगळा राग रोष महाराष्ट्रामध्ये प्रचंड दिसतोय. 50 खोके एकदम ओके, मिलिंद कुठं गेला का ते 10 खोके कुठे गेले का शोधावं लागते. 50 खोके एकदम ओके, तुम्ही भ्रष्टाचार करणार नाही, ते 50 खोके आले कुठून, वाटले कसे, कशी गोहत्तीन काय, ते सगळ्या महाराष्ट्रात चव घालवायचं काम केलं. नंतर जे सरकार चाललं ते नीट नाही चाललं. आमदारच गोळीबार करतात पोलीस स्टेशन मध्ये, अंमली पदार्थाचे साठे सापडतात महाराष्ट्रामध्ये. काय काय चित्र आहे महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने, कोणती गोष्ट घडते. दुर्दैवानं काही घडत नाही. अशा प्रकारचे सरकार, याच्याबद्दल प्रचंड नाराजी. आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणणारे सगळे तिकडे गेले आणि धूळ स्वच्छ झाले, हे आश्चर्यच आहे. आणि म्हणून भुजबळ साहेब म्हटले, या भुजबळ साहेब तज्ञ माणूस आहे, कळतं फार चांगलं राजकारण कळतं. ते म्हटले महाराष्ट्रात काही खरं नाही, दोघांचीच लाट दिसते आम्हाला, दोघा तिघांची. काँग्रेसची लाट दिसते, राष्ट्रवादी पवार साहेबांची दिसते आणि शिवसेनेच्या उद्धवजींची दिसते. हे स्वतः बोलून गेले. ते देशाची परिस्थिती सुद्धा वेगळी नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टरांनी इथं सांगितलं की काय काय कसा देश चालला. अर्थव्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी एक वेळ आपण समजू शकतो का बदल होतोय, हे होतंय. अर्थव्यवस्था सुद्धा सुधारली असं समजण्याचं काही कारण नाही. 5व्या क्रमांकाला सांगत असले तरी 140वा नंबर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत जगात 140वे आपण. म्हणजे प्रत्येक डोक्याला किती उत्पन्न मिळतं असं पाहिलं. परंतु सगळ्यात वाईट मणिपूर मधल्या आदिवासी भगिनींना ज्या पद्धतीनं नागडं केलं जातं, जमाव त्यांच्या मागे पळतो, त्यांच्यावर अत्याचार करतो, त्यांना मारून टाकतो, पंतप्रधान एकच शब्द बोलत नाही. आपल्या ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवणाऱ्या मुली त्यांच्यावर अत्याचार एक खासदार करतो,
त्या मुली आंदोलन बसल्यावर पोलीस त्यांना जमीन ओढीत नेतात आणि जेलमध्ये टाकतात आणि तो खासदार मोकाट फिरतोय. आज न्यायालयावर सुद्धा दबाव आहे असं मानलं जातंय. न्यायालयावर त्यांचेच पत्र दिले जातात, न्यायालयावर दबाव आहे, सुप्रीम कोर्टावर दबाव आहे. अरे मग काय न्यायालयच राहिलं नाही तर काय होणार आपलं? ईडी सीबीआय निवडणुका एका दिवसात केल्या, एकाच फेज मध्ये. महाराष्ट्र 5 फेज मध्ये. काय कारण त्याचं? त्यांना कळलं महाराष्ट्र अवघड आहे, मोदींना फिरता आलं पाहिजे, रोज इकडंच येतात, फिरता आलं पाहिजे, याच्याकरता 5 फेज मध्ये. याचा अर्थ निवडणूक आयोग सुद्धा निवडणूक आयोग राहिला का? तो स्वायत्त राहिला का? सेशनची आठवण यावं ही परिस्थिती आज आहे. याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या स्वायत्त संस्था ह्या ताब्यात घेतलेल्या आहेत, त्याचा वापर राजकारणाकरता होतोय. न्यायालयाच्या दबावाचा अर्थ काय? कसा न्याय कोणा मागायचा हा प्रश्न आपल्यावर निर्माण झालेला आहे. मुली बाळींवर अत्याचार होत असतील तर हा देश कसला? ही परिस्थिती आहे. आणि हे सगळं अर्थ शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. महागाई प्रचंड वाढली, बेरोजगारीचा प्रचंड उद्रेक झालेला आहे. गावोगाव तरुण मुलं आहेत, हजारो मुलं आहेत, हजारो. 1000 मी कायम सांगतो, 1000 जर सैनिक भरायचे ठरले तर लाखभर पोरं येतात मरायला तयार देशाकरता. 99,000 परत जातात. त्यांच्या हाताचं काय? ते मरायला तयार होते, तगडे चांगले जवान आहेत, काम करायची तयारी आहे, पण काम नाही अशी अवस्था आहे. काही विचार केला याच्यावर? मला सांगा, पंतप्रधानांची भाषणं चालले सध्या, एका तरी महागाईवर बोलले का? तरुणांच्या बेरोजगारीवर बोलले का? कोणत्या विषयावर बोलतात ते? आता तर कोणी काय खाल्लं आणि काय, आणि त्यांना असा एक त्यांचा भ्रम असा झालेला आहे, फसतायत ते की आपण फक्त मुस्लिम लोकांना नाव ठेवलं की आपोआप हिंदू मत आपल्या पाठीमागे येतील असं त्यांना वाटत असतं. तेवढाच कार्यक्रम चाललाय, रोज भाषेत तेवढंच करतात. एवढे दूध खोळे लोक नाही येते, लक्षात ठेवलं पाहिजे. पंतप्रधानांचं भाषण हे असं असलं पाहिजे की त्यांनी आता 10 वर्षामध्ये काय काय प्रगती आपण केली हे सांगितलं पाहिजे. पुढच्या 5 वर्ष आम्हाला द्या, आम्ही 5 वर्षात हे काम करू असं सांगितलं पाहिजे. ते सांगायचं सोडून माणसाचं भेद करण्याचं काम चाललेलं आहे. तर ही सगळी स्थिती आपण पाहिल्यानंतर देशामध्ये सुद्धा वेगळं वातावरण आहे. इथं पूर्वी सांगितलं आपण कुणीतरी का क्षत्रिय समाज सगळा विरोधी गेलेला आहे. क्षत्रिय समाज विरोधात गेलेला आहे, राजपूत समाज विरोधात गेलेला आहे, जाट समाज विरोधात गेलेला आहे, पंजाबी विरोधात गेलेला आहे, शेतकरी विरोधात गेलेला आहे. काय आता राहिलंय काय? 400 पार नाही, 200 पार व्हायची सुद्धा शक्यता नाही. आणि इतकं वाईट कालखंड, या कालखंडाला इतिहासामध्ये काळा कालखंड म्हणून लिहिलं जाईल. भारताच्या इतिहासातला काळा कालखंड. आणि हे तुम्हाला सांगतो की आपण काळजी घेतली नाही तर पुढचा इतिहास सुद्धा कठीण आहे. आपल्याला आहे खूप काम त्यांनी गावगाव केलं, फिरत राहणारा माणूस आहे. एकदा आम्हाला वाटलं की आयता फिरणारा काम लोकांमध्ये आहे म्हणल्यावर घ्या आपल्या बरोबर करू उमेदवार म्हणून आम्ही केला एकदा प्रयोग चौदासाठी. तर लोक म्हणले नाही ते आम्हाला पाहिजे पण शिवसेने म्हणूनच पाहिजे, आता घ्या शिवसेने म्हणून. लाटेमध्ये ती गंमत झाली. तर आता नाही, आता लोकांच्या लक्षात 10 वर्षाची चूक आलेली आहे. गणित तो तर कुठे काय कसं आहे काय मला तर माहितीच नाही काय त्या परिस्थिती. ठोकम ठाक व्हायचं तू निळवंड्याचं असं केलं, निळवंड्याचं तसं केलं, काहीच केलं नाही, काही सांगत राहत. गणेश जसा झाला ना, गणेश चांगला चालायला लागला तसं दक्षिण नगर सुद्धा तिथली व्यवस्था चांगली चालवायच्या करता आम्ही जातोय आता तिकडं. आणि प्रचंड वातावरण आहे, सगळं आहे काम आपण करतो आहोत. त्यामुळे फार येणं शक्य होणार आहे. पण तुम्ही काळजी एक घेतली पाहिजे की गाव आपलं सांभाळणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक गावानं गाव सांभाळलं पाहिजे, व्यवस्थित सांभाळलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. घरोघर जाऊन काय मशालीचं चिन्ह पोहोचवणं नाही गरजेचं आहे. तुम्ही पाहिजे असेल तर पंचाचं चिन्ह छातीला लावा, मशालीचे पॉम्पलेट द्या. राष्ट्रवादी वाजले असतील तर तुम्ही वाटलं लावा इकडे हे, परंतु मशालीचं चिन्ह घरावर पोहोचवायचं तुमचं. असं करा, काय बिघडत नाही. परंतु मशाल प्रत्येक माणसापर्यंत गेली पाहिजे. कारण आदिवासी भागात, ह्या भागामध्ये अजून किती माहिती मला माहित नाही, लोक फार हुशार झाले माहिती आहे, परंतु ती पोहोचवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागेल. एका प्रश्नाचा उल्लेख डॉक्टर सुधीर तांबे आणि जयताईने केला, त्याच्या बाबतीत बोलेल. खरं जे वंचितचा उमेदवार उभा राहिला, उत्कर्ष रुपते उभी राहिली. तुम्हाला सांगतो उत्कर्ष रुपते समजा आता
असती या सभेत तर इथे कुठेतरी पहिल्या लाईनला बसलेली असती का नाही, भाषण झालं असतं का नाही. आमचा किरण आणि हे बसले तरी त्यांना आम्ही भाषणाला संधी दिली नाही. त्यांना आता सभा तुम्हाला करावं लागतील तुमच्या. तिला मात्र संधी होती. राजीनामे किती जागांचे दिले माहिती, 9 पोस्ट राजीनामे दिले राज्य पातळीवरच्या 9 जागांचे. महिला आयोगाची 2 म्हणजे 6 जागा असतात, त्यातल्या 2 जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या, 1 मी तिच्याकरता ठेवली. संधी कमी दिली होती का. आता काय त्याचा विषय असा का एक विषयाबाबतीत सुद्धा खुलासा मला केला पाहिजे की ते चर्चा करताना तुम्हाला गावात त्या लोकांशी बोलावं लागेल असं मला वाटतं. किंवा असं म्हणायचं की विशिष्ट समाजाला बौद्ध समाजाला संधी नाही दिली अमुक नाही. आता ही जागा आहे ही शिवसेनेला वाट्याला गेलेली आहे. भाऊसाहेब वागचौरे निवडून जाणार आहे, दिल्ली जाणार आहे. इंडियाचं बहुमत झाल्यानंतर पंतप्रधान जे होतील त्यामध्ये राहुल गांधींचं नाव राहणार, प्रियंकाजीच राहणार, त्यात खरगे साहेबांसारखे माणसं आहेत की ज्यांचं नाव येऊ शकतं. असे नाव आहेत आपल्या जवळ, ते प्रमुख माणसं आहेत आपले सगळ्यांचे. असं असतरी आता उगाच काहीतरी आणि वंचितचं ते तिकीट घेतलंय, वंचितला मत देणं निवडून येणार आहे का, बिलकुल नाही. मत देण्याचा अर्थ एक मत आपलं कमी करणं. मी स्पष्ट क्लिअर कट काही गोष्टी बोलतो, एक मत आपलं कमी करून टाकणं असा अर्थ त्याचा आहे. आणि मला एक सांगा, हा निर्णय जाहीर करीत असताना तुम्ही जर नगरला जाऊन विखेंच्या बंगल्यावर 2 तास बसले असतील आणि मग निर्णय जाहीर करीत असतील तर काय ठरलं हे काय मला माहित नाही. मग खरंच तुमचा भाजपला विरोध आहे का भाजपला मदत आहे, हा सगळा प्रश्न आहे. आणि भाजपला मदत तर कधीच आपला कोणता गरीब माणूस करणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गावात माणसं सांभाळायची, गावगाव प्रचार हे चाललेला आहे. आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला विश्वासानं समजून सांगितलं पाहिजे. आणि आपलं मत बिलकुल वाया गेलं नाही पाहिजे याची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे, तशी सगळ्या समाजाची आहे हे लक्षात घ्या. कारण आपल्याला पुन्हा एकदा आपला देशामध्ये लोकशाही वाचवायची, आपल्याला घटना वाचवायची, पुन्हा एकदा कुठेतरी कायद्याचं राज्य आपल्याला आणायचंय, त्यामध्ये सहभाग आपला असला पाहिजे. म्हणून चुकीच्या पद्धतीनं मतदान, जेव्हा मी परोपरीनं त्या हिला सांगितलं उत्कर्षाला की चुकती बाई तू, वाटलंच लिहून ठेव डायरीत आणि मला सांग नंतर काय झालं, तू कबूल करशील का चुकलं म्हणून. काय जादू झाली काही कळालं नाही, काय मायाजाल झालं कळालं नाही. पण ती मुलगी आता फिरती, पण तिला समजून सांगितलं तुम्ही की बाई असं नाही, तू जे मांडणी करते ती बिलकुल योग्य नाही हे सुद्धा समजून सांगण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची. ती खरं सांगतो अशीच बसायची ना आपल्यातच होती, असं काही नाही. एवढा सन्मान होता, राज्य पातळीवर सन्मान होता, असं असताना असं वागावं याचं दुःख आम्हाला आहे. खरं सांगतो ते दुःख आहे आम्हाला की हा सन्मान असताना असं वागतायत. ही काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. आपण सगळ्यांनी पहिलं गाव सांभाळायचंय, गावात जाऊन प्रत्येक मतदान होईल याची काळजी घ्यायची आहे. आणि जास्तीत जास्त चांगलं लीड आपल्या संगमेर तालुक्यातून मिळालं पाहिजे याची काळजी घ्यायची जबाबदारी तुमची, हे सगळ्यांना या निमित्तानं सांगतो सगळ्यांची. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.